सगळे म्हणाल का येशू माझ्यासाठी चांगला आहे? त्यानं तो सर्व काळ आमच्यासाठी चांगला परमेश्वर आहे. त्याचं सामर्थ्य, त्याचं कार्य आमच्यासाठी आहे. तो आमच्या जीवनामध्ये अद्भुत करणारा आहे. तो आमच्या गरजा पूर्ण करणारा आहे. तो आम्हाला कधी सोडत नाही, कधी टाकत नाही. हालेलुया. मी मागच्या काही दिवसामध्ये तुम्हाला सांगते, मी उपदेश करत होतो. मी याच्यातून बोललो मागच्या रविवारी लाजराच्या जीवनामध्ये की धोंड बाजूला करा. ओके, आम्ही पुढचे काही दिवस त्या धोंडीविषयी किंवा त्या लाजर आणि मार्था ह्या मी त्याच्यावर मनन करत असताना मी त्यातून बाहेर जाऊ शकलो नाही. आणि आजच्या उपदेशाला मी एक टायटल दिलेलं आहे आणि ते आहे लूज हिम लेट हिम गो. त्याला मोकळं करा आणि त्याला जाऊ द्या. सगळे म्हणा, त्याला मोकळे करा आणि त्याला जाऊ द्या. आमेन. लूज मी अँड लेट मी गो. प्रभू मला मोकळं कर आणि मला जाऊ दे. बोला ना, सगळे म्हणा ना, प्रभू मला मोकळं कर आणि मला जाऊ दे. किंवा मी मोकळा होऊन जातो. फार गरजेचं आहे प्रियान. मी ज्यावेळेस मार्थाच्या जीवनामध्ये आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या कन्व्हर्सेशन मध्ये बोलत होतो. आपण जाऊया परत एकदा योहानाचा शुभवर्तमानाचा 11वा अध्याय आणि 39 आणि 40 वचन आणि त्या तिथलचे काही वचन आपण त्याच्यावर मनन करूया प्रियांनो. आणि त्या ठिकाणी 41 वचन आपण 39, 40 आणि 3 वचन वाचून ऐकूया. येशूने म्हटले, तुम्ही ही धोंड काढा. ते मेलेल्यांची बहीण मार्था त्याला म्हणाली, हे प्रभू, आता त्याला घाण येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नाही काय? यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशू आपले डोळे वर करून म्हणाला, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. आमेन. थँक यू जीसस. हालेलुया. पवित्र आत्म्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. मित्रांनो, मी हा वचनांबद्दल बरंच काही मनन करत होतो. आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त ह्या परिवारावर खूप प्रेम करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त ह्या परिवारासंगती वेळ घालवत आहे. येशू ख्रिस्त ह्या परिवारासंगती गावाला गेलेला दूर होता, तो तिथून परत आलेला आहे, त्याला भेटायला आलेला आहे. त्याच्या सांगती तो हितगुज करत आहे, संभाषण करत आहे, त्या सांगती तो बोलत आहे. आणि या ठिकाणी मार्था मरिया त्याला भेटायला आलेली आहे. आणि मग मी विचार करत होतो, आणि प्रियांनो, बऱ्याच वेळा तुमच्या माझ्या जीवनामध्ये तुम्ही आणि मी येशूचे मित्र असतो. आम्ही येशूला ओळखतो, येशू आमच्या घरी जेवतो. जर तुम्ही पाहाल तर येशू मार्थेच्या बाबतीमध्ये जर पाहिलं की मार्थेने येशूसाठी सर्व यहुदी लोकांनी घर बंद केलं होतं, समाजाला न भीता. लक्षात ठेवा, मार्थेच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल की कुठल्याही समाजाची भीती न बाळगता तिने येशूला आपल्या घरात घेतलं होतं. कारण त्या काळामध्ये देखील येशूचा छळ चाललेला होता. त्या काळामध्ये देखील धार्मिक पुढारी त्या काळातले, त्यांना येशू समजत नव्हता आणि ते येशूला विरोध करत होते वेगवेगळ्या मार्गाने. आणि जेव्हा ते विरोध करत होते त्यावेळेला मार्थेने आपलं घर उघडलं, येशूला घरात घेतलं, येशूला उत्तम जेवायला दिलं. येशू त्या घरात बेथानीमध्ये, जर येशू कुठेही गेला तर तो म्हटला की खोकडास बिळा आहेत, पक्षास घरटी आहेत, पण मनुष्याच्या पुत्राला डोकं ठेकायला जागा नाहीये.
येशू रात्रीचा डोंगरावर राहायचा, पण बेथानीमध्ये आल्यानंतर मात्र मार्था, मरिया आणि लाजराच्या घरामध्ये राहायचा. हालेलुया. ही अत्यंत सुरेख अशी मैत्री होती, फ्रेंडशिप होती. आणि आता त्या लाजराच्या कबरेकडं मार्था उभी होती आणि येशू उभा होता. फक्त मी ज्यावेळेस ते वचन वाचत होतो मला दोन गोष्टी दिसल्या. मार्थाचे विचार आणि येशूचे विचारामध्ये फार तफावत होती. हा सुपरनॅचरल विचार करणारा होता आणि ही नॅचरल विचार करणारी होती. सगळे म्हणा नैसर्गिक आणि दैवी. सुपरनॅचरल अँड नॅचरल. माझ्या भावानं बहिणं, ह्या दोन गोष्टी सातत्याने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काम करत असतात. जो स्वर्गाचा सर्व समर्थ राजांचा राजा, जो सुपरनॅचरल आहे, जो दैवी आहे, तो तुमचा माझा मित्र आहे. हालेलुया. तो कोण आहे? नुसता मित्र नाहीये प्रियांनो, तो आमच्या घरामधला एक भाग आहे. जर तुम्ही केला असेल त्याला तर. बऱ्याच लोकांसाठी येशू ख्रिस्त स्टेपनी असतो. माहितीये का तुम्हाला कारची स्टेपनी? पण लक्षात ठेवा प्रियांनो, नुसतं येशू ख्रिस्त किंवा येशू ख्रिस्ता केलेलं प्रार्थनेचं जीवन हे कारची कधी स्टेपनी ठेवू नका. तुमच्या कारचं मेन स्टेअरिंग येशू ख्रिस्ताच्या हातात द्या. हालेलुया. वाजूया टाळ्या, पण काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. जीवनाचं बऱ्याच लोक काय करतात, येशू ख्रिस्ताला स्टेपनी म्हणून, गरज अडचण आली, समस्या आली, नाही नाही नाही, जीवनाचं स्टेअरिंग तो असला पाहिजे, मुख्य जागा त्याला असली पाहिजे. मार्थेच्या शेजारी हा सुपरनॅचरल विचार करणारा व्यक्ती उभा होता आणि तो म्हणत होता की तुझा भाऊ उठेल. हालेलुया. काय म्हणत होता? सगळे म्हणा तुझा भाऊ उठेल, तुझी गरज पूर्ण होईल, तुझा व्यवसाय वाढेल, तुला आरोग्य मिळेल. प्रेज द लॉर्ड. ही काय म्हणत होती? मला माहिती आहे ही नैसर्गिक जगामध्ये राहणारी स्त्री, तिला वेगळं काही वाटत नव्हतं. ठीक आहे, मला माहित आहे पुनरुत्थानाच्या वेळेस ती उठणार आहे. येशू आज म्हणत होता, ती भविष्यात म्हणत होती. काय वाटतं माझ्या भावानं बहिणं, बऱ्याच वेळा तुमच्या माझ्या जीवनामध्ये हीच अडचण होते. येशूला आज तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. पण जोपर्यंत तुम्ही त्या येशूच्या बरोबर येत नाही, त्याच्या विचारासंगती एकरूप होत नाही, जोपर्यंत मारते मी तुला सांगितलं नव्हतं का, जर तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. आमेन. जर शुक्रवारचा संदेश पाहिला नसेल तर निश्चित पहा, कारण मी तिथं विश्वासाबद्दल, मार्थेच्या बद्दलच बोललेलो आहे. विश्वास, कारण विश्वास तुम्हाला नैसर्गिक गोष्टीकडून सुपरनॅचरल बनवते. प्रेज द लॉर्ड. सगळे म्हणा विश्वास. ओ बोला ना, विश्वास मला नैसर्गिक गोष्टीतून दैवी बनवते. विश्वास ठेवा प्रियांनो ह्या गोष्टीवर. मी तुम्हाला खोटं सांगणार नाही. मार्क 9:23 मध्ये म्हटले, जर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मार्क 10:27 मध्ये म्हटलंय, मनुष्याला हे अशक्य आहे, देवाला तर सर्व काही शक्य आहे. आमेन. प्रियांनो,
हा सुपर नॅचरल व्यक्ती, दैवी विचार करणारा, दैवी देवासारखा विचार करणारा खुद्द देव परमेश्वर मानव बनून आलेला, जो पाण्यावरून चालत होता, आंधळ्याचे डोळे उघडत होता, तो मृतांना जिवंत करत होता, 5 भाकरी 2 माशातून सर्वांना अन्न देत होता, असा सर्व समर्थ परमेश्वर या ठिकाणी मित्र आहे, घरातला व्यक्ती आहे, घरातला मुख्य स्थान आहे. त्याच आणि मार्थेचं जवळीक संबंध असून देखील ती त्या ठिकाणी विचार करते, होईल का? तेवढं मोठं सामर्थ्याने भरलेलं व्यक्तिमत्व असून देखील तिच्या. आणि मग मी विचार करायला लागलो, इथं खरंच मरण कोण पावलंय, लाजरस का मार्था? मी थोडस अतिशोमत कोण मेलंय? प्रियांनो, कधी कधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही आणि मी दैवी गोष्टीसाठी मृत असतो, कारण ह्या जगिक गोष्टीमध्ये गुंतलेलो असतो. आमचे विचार, आमची विचार करण्याची क्षमता, आम्ही फक्त जगिक गोष्टी, पृथ्वीवरच्या गोष्टी सांगते. मार्था काय करत होती? तो कबरेमध्ये होता. लाजर तर कबरेमध्ये होता, पण मार्था या ठिकाणी कबरेमध्ये नव्हती, पण ती आत्मिक जगासाठी मृत होती, दैवी सामर्थ्याच्या गोष्टीसाठी मृत होती. तिचे विचार मर्यादित होते. आज देव परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, त्या दैवी ह्या नैसर्गिक गोष्टीतून बाहेर ये आणि दैवी गोष्टींचा विचार करायला सुरुवात कर. हालेलुया. कारण जगाचा अधिपती तुझ्या बरोबर तुझ्या घरात राहतो, तुझ्यामध्ये वस्ती करतो. आमेन. कलसेकराच्या पत्रामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 1ल्या वचनापासून पुढे, कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 1ल्या वचनापासून पुढे, यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला, तर ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे बसला आहे, तेथल्या वरल्या गोष्टी मिळवायला झटा. ऐका, ह्या पृथ्वीवरच्या गोष्टी तात्पुरत्या आहेत, थोडक्या काळाच्या आहेत. या पृथ्वीवरच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला सोडून जायच्या आहेत. स्वर्गीय गोष्टीचा विचार करा. वरल्या गोष्टींकडे चित्त लावा. तुमचं चित्त, तुमचे विचार, तुमचं मन वरील गोष्टीकडे लावा. पृथ्वीवरल्या गोष्टींकडे लावू नका. पृथ्वीवरल्या गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मेला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताच्या बरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आमचे जीवन जो 3ऱ्या वचनापर्यंतच वाचायचं आपल्याला. तुम्ही मेलात, यू आर डेड. पण आम्ही या पृथ्वीच्या गोष्टीसाठी जिवंत आहोत आणि स्वर्गीय गोष्टीसाठी मृत आहोत. येशू ख्रिस्त स्वर्गीय गोष्टीसाठी जिवंत होता, मार्थेच्या शेजारी उभा होता. मार्थे, मार्थे, आज तुझा भाऊ जिवंत होणार आहे. He was dead there. अजून एक सांगतो की त्या स्टोरी मध्ये पुढे गेल्यानंतर येशू ख्रिस्ताने हाक मारली, लाजरा बाहेर ये. येशू ख्रिस्त नुसता बाहेर ये म्हटलं असतं तर काय घडलं असतं? येशू जर म्हटलं बाहेर या, एक दिवस म्हणणार आहे तो. एक दिवस जेव्हा तो ढगावर येणार आहे, आज्ञाध्वनी होणार आहे, हे माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनो बाहेर या, आणि सर्वजण मेलेल्यातून जिवंत होणार आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, ज्यावेळेस तो बाहेर आला, आपल्याला तो फोटो दाखवता येईल का लाजरसचा? त्याचं तोंड बांधलेलं होतं, त्याचे हात पाय प्रेत वस्त्रांनी. मला माहित नाही ते असंच होतं की नाही, मी बराच विचार करत होतो ते कसं असं, मला ते फोटो सापडला नाही. पण ओके, त्याचे हात पाय प्रेत वस्त्रांनी गुंडाळलेले होते, बांधलेले होते, त्याचा चेहरा बंद होता.
पण मला मला ह्या चेहऱ्याविषयी, त्याच्या चेहऱ्यावर रुमाल बांधला होता असं लिहिलं त्या ठिकाणी. जर तुम्ही वाचाल त्या वचनामध्ये आहे ना कुठंतरी लिहिलेलं, वाचा ना त्यामध्ये काय म्हटलेलं आहे. ओके. मग जो मेला होता तो बाहेर आला, त्याचे पाय व हात प्रेत वस्त्रांनी बांधलेले होते. सगळे म्हणा प्रेत वस्त्रांनी. प्रेत वस्त्र कशाने? हात आणि पाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले होते. बर. आणि त्याचे तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. आणि त्याचं तोंड देखील रुमालाने वेष्टलेलं होतं. मग येशू त्यांना म्हणाला, येशूने त्यांना म्हटले, त्याला मोकळे करा व त्याला जाऊ द्या. सगळे म्हणा त्याला मोकळे करा, त्याला मोकळे आणि त्याला जाऊ द्या. आणि त्याला कुठं जाऊ द्या? महत्वाची गोष्ट, मोकळं झाल्याशिवाय तुम्ही कुठंच जाऊ शकत नाही. मोकळं होणं गरजेचं आहे. इथं मार्था जी होती ती तिच्या विचारामध्ये बंधनामध्ये होती. हा लाजर जो होता त्याच्या चेहऱ्यामध्ये त्याचे विचार पण बंद होते, त्याचे डोळे पण बंद होते आणि त्याचे ओठ पण बंद होते. रुमालाने वेष्टलेलं होतं, रुमाल बांधलेला होता. माझ्या भावानं बहिणींनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कदाचित देव परमेश्वराने तुम्हाला नवा जन्म दिला, तुम्हाला त्याचा शब्द पाठवून मरणातून जिवंत केलं, पण होऊ शकतं की आम्ही आमच्या विचारामध्ये फक्त पृथ्वीवरच्या गोष्टीचा विचार करत राहोत. सातत्याने असं म्हटलेलं आहे, पृथ्वीवरील गोष्टी चित्त ठेवू नका, स्वर्गीय चित्ताचे लोक असा. कुठले विचाराचे असा? तुम्ही तुमच्या मनाचं नवीनीकरण, ह्या जगाबरोबर एकरूप होऊ नका. तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही कामाला जाता, मी तुझ्या बरोबर आहे. सगळ्यांना परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या बरोबर आहे. कशाला तुझ्या बरोबर आहे? मजा म्हणून चहा प्यायचा तुझ्या बरोबर, चला. कशाला? तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टी तुला सहाय्य करण्यासाठी मी तुझ्या बरोबर आहे. आमेन. तुझी प्रत्येक परिस्थिती बदलण्यासाठी मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला सहाय्य करण्यासाठी मी तुझ्या बरोबर. पण प्रियांनो, बऱ्याच वेळा आम्ही आमच्या मनाचं नवीन, आम्ही ह्या मनामध्ये बांधले गेलेलो आहोत. या मनावरती धोंड तशी बसलेली आहे. मला माहित नाही ती धोंड कुठली आहे. कदाचित सवयीची असेल, व्यसनाची असेल. पण आज मी तुम्हाला सांगतो, माझ्या भावांना बहिणो, चमत्कार करणारा सर्व समर्थ परमेश्वर मार्थाच्या शेजारी उभा होता. जगाचा निर्माण करता तो म्हटला, माझं नाव इम्मॅन्युअल आहे, मी सर्वदा तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आमचे विचार, आम्ही सातत्याने या जगाच्या विचारांबरोबर एवढे ग्रासून जातो, प्रत्येक गोष्ट फक्त जगिकरित्या विचार करायचा प्रयत्न करतो. स्टार्ट थिंकिंग ॲज जीसस. येशू सारखे विचार करायला लागा. हालेलुया. कोणासारखे? लूज हिम, त्याला जाऊ द्या. त्याच्यासारखी दृष्टी मिळवा प्रियांनो. येशू, लक्षात ठेवा प्रियांनो, येशू प्रत्येक गोष्ट विश्वासाने बघत होता. आणि म्हणून पॉल म्हणतो, आम्ही 2 कोरिंथीकर पत्र 5 अध्याय 7 वचन, आम्हाला सर्वांना पाठ असेल, नसेल तर करून घ्या. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही. सगळे म्हणा, मी डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही, विश्वासाने चालतो. कशाने चालतो? कशाने चालतो? या ठिकाणी येशू त्या मार्थे बरोबर बोलतोय, मार्थे मार्थे. काय होतं मार्थे? तिने तिला घरात बसवलं होतं, सगळं होतं. अडचण एकच होती. मार्थेच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो प्रियांनो, तिची अडचण एकच होती. मार्थेने ज्या वेळेस मरिया येशूचं ऐकायला बसली होती ना,
त्यावेळेस मार्था येशूसाठी जेवण बनवण्यासाठी बिझी होती. आणि आमच्यापैकी बरेचसे लोक येशूसाठी करायला खूप काही करायला उत्साहाने आनंदाने, पास्टर मला हे करायचंय, मला हे करायचंय, मला जरूर करा. पण माझ्या भावांनो आणि बहिणींनो तुम्हाला विनंती करतो, जे वाटा मरियेने निवडून घेतला येशूच्या पायथ्याला बसून त्याचं वचन ऐकणं, त्याचं वचन वाचणं, त्याचं वचन हृदयात घेणं, त्यामुळं जो विश्वास तुम्हाला येणार आहे तो अद्भुत असणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोक खऱ्या अर्थाने सकाळी उठल्यानंतर नाश्ता करण्या अगोदर पवित्र शास्त्र वाचायला वेळ देता. 1 2 3 4 5 6 प्रामाणिक आहात तुम्ही. बाकीच्या लोकांना असं वाटतं जाऊ द्या ना काय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या भावांनो बहिणींनो, प्लीज, दिस इज ॲज अ पास्टर, मी तुम्हाला सांगतो, राजांचा राजा, अद्भुत सामर्थ्यवाला, मी त्याला सुपर नॅशनल मॅन इज विथ यू. कोण तुमच्या बरोबर आहे? कोण आहे? एक दैवी परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या बरोबर आहे, तुमच्या मध्ये आहे. पण ते फक्त रिलीज होईल ज्या वेळेला तुम्ही ह्या सुपर नॅचरल वर्ड ऑफ गॉडला तुमच्या जीवनामध्ये जागा द्याल. त्यावेळेला मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मार्थे, डिडंट आय टेल यू, जर तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुला सांगतो, मी तुला माझ्या गौरवासाठी पाचारण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आजचं वचन आपण कबूल केलं ना, दुसरे थेसलोनिकरास पत्राचं 2 अध्यायाचं 12 वचन का 14 वचन? 14 वचन, की त्याने आम्हाला स्वार्थेच्या द्वारे बोलवलं आहे यासाठी की येशू ख्रिस्ताचे गौरव आमच्यामध्ये प्रगट व्हावे. आमेन. हालेलुया. पावन कशी सोन्यापेक्षा इष्ट असं अद्भुत देवाचं वचन आमच्याजवळ, सुपर नॅचरल वर्ड ऑफ गॉड आमच्याजवळ आहे. पण काही लोक मनामध्ये असा विचार करतात, नाही 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 नाही, माझ्या भावाला जस्ट स्पेंड टाइम विथ वर्ड ऑफ गॉड, देवाच्या वचनाबरोबर वेळ घालवा. मार्थे, तुझे विचार, तुझी पाहण्याची दृष्टी बदल, माझ्यासारखी होऊ दे. मी पाहतोय तो लाजरस कबरेतून बाहेर आलेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यापैकी किती लोक प्रार्थना झाल्यानंतर त्या प्रार्थनेचं उत्तर आलेलं पाहता? अरे बाप, हे उत्तर मला मिळालेलं आहे, आय गॉट इट. कारण देवाचं वचन सांगतो, प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळालंच आहे असा विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला ते प्राप्त होईल. किती लोक पाहता, हे थँक्यू लॉर्ड, धन्यवाद तुम्हाला ही गोष्ट दिली, धन्यवाद प्रभू तुम्हाला ही गोष्ट दिली, तुझे आभारी आहे. यू आर सो गुड गॉड, थँक्यू फॉर गिव्हिंग दिस. तुम्हाला हे दिलंस म्हणून तुझी मी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. देवा धन्यवाद. माझ्या भावांनो बहिणींनो, आज आमची दृष्टीच नव्हे तर आमचे शब्द बदलणे, कारण हे तोंड देखील बांधलेलं आहे. तुमच्या शरीराचा दिवा कोण आहे माहिती आहे? कोण आहे? तुमच्या शरीराचा दिवा तुमचे डोळे आहेत. येशूनी सांगितलंय, येशूनी सांगितलं तुमच्या शरीराचा दिवा तुमचे डोळे आहेत. आणि हा डोळे जर अंधकार असतील तर शरीर किती अंधकार असेल. जर तुम्ही ह्या डोळ्यांनी प्रभू येशूचे चिन्ह आणि चमत्कार पाहू शकत नसाल, विश्वासाच्या डोळ्यांनी प्रियांनो देवाची इच्छा आहे की तुम्ही पाहायला सुरुवात करावी, देवाचं अद्भुत काम घडलेलं पाहायला सुरुवात करावी.
देवाच्या सामर्थ्याच्या गोष्टी घडलेल्या पाहायला सुरुवात करावी. मार्थे, तुझ्या शेजारी सुपर नॅचरल माणूस आहे. आज मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मध्ये प्रियांनो, त्यावेळेस मार्थेच्या शेजारी तो होता. आता नव्या करारातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये सुपर नॅचरल व्यक्ती आहे. हालेलुया, हालेलुया. आमच्यामध्ये तो आहे आणि आमच्याद्वारे तो कार्य करू इच्छितो. पण कोणीतरी आम्हाला मोकळं करण्याची गरज आहे. आमचं बोलणं पण बदलण्याची. आमचं बऱ्याच वेळा नाही का, मी स्तोत्र 19:14 मध्ये फार सुरेख वचन लिहिलेलं आपण वाचूया. स्तोत्र 19:14. स्तोत्र 19:14. हे यहोवा, माझ्या खडका व माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द. माझ्या उद्धारक काय तोंडचे शब्द. सगळे म्हणा माझ्या. माझ्या. सगळे बोलत नाही, तो मोठा आवाज यायला पाहिजे आपला. माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनातले विचार तुला मान्य असो. माझ्या मनातले विचार तुला मान्य असो. पूजा काल बॅनर वाचत होतो. बायबलला बलात्कार मान्य आहे म्हटलं, यांनी बायबल कधी वाचलंच नाही. येशू म्हणाला, जर तुम्ही एखाद्या स्त्रीकडं काम दृष्टीने पाहिलं काम, तर तुम्ही ऑलरेडी मनामध्ये व्यभिचार केलाच आहे. हसायला लागलो. बायबल न वाचता बायबल विषयी लिहिणारे जगामध्ये खूप आहेत, पण बायबल माहित असून बायबल न वाचणारे त्यापेक्षा अधिक आहेत. माझ्या मनचे विचार, माझा डोळा, जरी तू स्त्रीकडे काम दृष्टीने पाहिलं आणि मनातले विचार त्या प्रभूला मान्य. प्रियांनो, आजकालची ही जी संस्कृती आहे ना, ही भोग संस्कृती झालेली आहे. आणि मला सांगू द्या, या भोग संस्कृतीमध्ये मी मागच्या आठवड्यामध्ये पण हे वक्तव्य केलं. आठवड्यातले 2 तास तुम्ही ह्या ठिकाणी येतात, त्यातले 45 मिनिटं मी उपदेश करतो. आणि ह्या 45 मिनिटाच्या उपदेशातून जे काही वचन तुमच्याकडे येतं, तुम्ही स्वीकारता, तेवढंच तुम्हाला बाकीच्या ह्या भोग प्रवृत्तीपासून दूर ठेवेल असं वाटतं का? नाही. मी तुम्हाला पाहिजे कागदावर लिहून घेतो. तुम्ही ह्या जगातल्या भोग प्रवृत्ती जी आहे, संस्कृती जी आहे, ही फक्त भोग. त्यांना दे आर इटिंग मोर, दे आर एन्जॉईंग मोर. त्यांचं ओनली थिंग दे वॉन्ट टू जस्ट, जी प्रवृत्ती जी आहे, दे डोंट वॉन्ट टू गेट मॅरिड, दे डोंट वॉन्ट रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांना जबाबदारी नकोय. दे जस्ट वॉन्ट टू एन्जॉय. लग्नाच्या अगोदर लैंगिक जीवन जगणं, दे जस्ट वॉन्ट. ही भोग संस्कृती, भोग जे काही आहे ते. पण परमेश्वर तसं सांगत नाहीये. त्यांनी आम्हाला पवित्रतेसाठी पाचारण केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. हा जो सुपर नॅचरल परमेश्वर आहे, तुम्हाला हवं ते द्यायला तयार आहे. पण
ते त्याच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. हो, तुम्हाला माहित नाही का की तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे? डू यू नॉट नो की तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे? माझ्या भावना बहिणींनो, मार्थे, तुझे डोळे बदलाय, तुझं बोलणं, माझं बोलणं तुला मान्य असं. प्रभू, माझं बोलणं, बायबलचं वचन सांगते, पत्राचा 4 अध्याय 29 आणि 30, तुमच्या मुखातून कुठलेच कुचके भाषण निघू नये, तर सर्वदा कृपेचे शब्द असावे, त्याद्वारे पवित्र आत्मा खिन्न होतो. पत्र 4 अध्याय 29 आणि 30 वचन. कोणताही वाईट शब्द तुमच्या मुखावाटे बाहेर येऊ नये, तर गरज लागेल तसे वृद्धी करण्यास जे काही चांगले. प्रभू, माझ्या तोंडचे शब्द तुला मान्य असो, आणि मी काही बोलतोय, माझ्या जीवेवर मला नियंत्रण नाहीये. माझ्या सुनेला मी काय बोलतोय, माझ्या जावयाला मी काय बोलतोय, मी माझ्या मुलांना काय बोलतोय, माझ्या पत्नीला मी काय बोलतोय, माझ्या मित्रांसंगती राहत असताना मी काही बोलतोय. प्रभू, माझे शब्द तुला मान्य असोत. हे आय जस्ट वॉन्ट यू टू गेट रिलीज. ते दैवी स्वर्गीय शब्द तुमच्या मुखात असू दे, विश्वासाचे शब्द असू दे, कृपेचे शब्द असू दे. सगळे म्हणा, कृपेचे शब्द. हो, बोला, कृपेचे शब्द, विश्वासाचे शब्द. माझे शब्द तुला मान्य असोत, माझ्या ओठातले शब्द तुला मान्य असोत, विश्वासाचे शब्द तुला मान्य असोत. माझ्या भावांनो बहिणींनो, मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो. जीवनामध्ये ही जी संस्कृती आलेली आहे, माझा निर्णय पवित्र शास्त्राच्या वचनानुसार असायला पाहिजे. आय शुड लिव्ह बाय वर्ड ऑफ गॉड. मार्था येशूसाठी काम करायला, पण येशूचं वचन ऐकायला ती बसत नव्हती. आणि शी कुड नॉट बिलीव्ह व्हॉट जीसस वॉज रेडी टू बिलीव्ह. येशू पाहत होता आता चमत्कार घडत असताना. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, यू कॅनॉट एक्सपिरियन्स द डिवाइन पॉवर ऑफ हेवनली थिंग इन युअर लाईफ इफ यू डू नॉट कन्सिडर द वर्ड ऑफ गॉड इज एव्हरीथिंग फॉर यू. कारण प्रियांनो, पुन्हा एकदा मराठीत बोलतो, तुम्ही दैवी सामर्थ्य, दैवी चमत्कार, दैवी अभिषेकाचा अनुभव घेऊ शकत नाही जर तुम्ही देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये दैवी मानत नाही. When you give time, तुम्ही तुमचं मन बदलतं, तुम्ही दैवी विचार करायला लागता. नाही, देवाचं वचन असं सांगतं, देवाचं वचन असं सांगतं. काही दिवसापूर्वी एक मुलगी माझ्याकडे आली, म्हणाली, नाही, मला देवाचं वचन सांगत की मी डिवोर्स घ्यायला पाहिजे. म्हटलं, तू प्रार्थना केली का? हा, म्हणे, मला पवित्र आत्म्याने शांती दिली. काय वाटतं, पवित्र आत्मा काय सांगतो तुम्हाला? बायबलच्या वचनात लिहिलेलं आहे का? बायबलच्या वचनात असं लिहिलेलं आहे, आय हेट डिवोर्स. मी घटस्फोटाचा काय करतो? द्वेष करतो. व्हॉट इज हेट? गॉड सेज आय हेट. आणि असे काही आई बाप आहेत, आपल्या लेकरांना सांगतात, काही हरकत नाही. ही जी भोग संस्कृती आलेली आहे ना, ती प्रियांनो देवाच्या वचनाच्या विरुद्ध. and then you want to expect God's touch in your life. देवाचा अनुभव तुम्हाला पाहिजे. I'll tell you, मार्थे, you have to change. मार्था, तुला बदलायचं आहे. आणि बदलण्यासाठी
सगळे म्हणा, त्याला मोकळे करून जाऊ द्या. मला मोकळे करून जाऊ द्या. प्रियांनो, आमचं तोंड, आमचे डोळे, आमचे विचार मोकळे. आणि मोकळे करणारी दोनच एजंट आहे बायबलमध्ये. दोनच एजंट आहे पवित्र शास्त्रामध्ये. दोनच एजंट आहेत. एजंट म्हणजे जे तुम्हाला मुक्त करू शकतात असे दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे योहानाचं शुभवर्तमान याचा 8व्या अध्यायाचं 32 वचन, जे तुम्हाला पाठ असेल, नसेल तर करा. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला, सगळे म्हणा, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सगळे म्हणा, सत्य मला समजेल, सत्य मला बंधमुक्त करेल. तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, देवाचं वचन तुम्हाला बंधमुक्त करत नाही. नाही, जे देवाचं वचन तुम्हाला समजतं ते तुम्हाला बंधमुक्त करतं. जर तुम्ही चुकीच्या विचारांमध्ये आहात, सैतानाने चुकीचे बी टाकून तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन निर्माण केलंय, गोंधळ निर्माण केलेला आहे, तर तुम्हाला देवाच्या वचनाचं सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. तो सुपरनॅचरल जीसस तुमच्या बरोबर आहे. तो सुपरनॅचरल देव परमेश्वर, पण तो म्हणतो, ऐका, 31 वचनात म्हटलं, ज्या यहुद्यांनी विश्वास ठेवला त्यांना तो म्हणाला. वाचू आपण ते वचन. म्हणून ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, येशूवर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणारे खूप आहेत या जगामध्ये. देवाला नुसते विश्वास ठेवणारे नको आहेत. पुढं त्यांना येशूने म्हटले, त्यांना येशूने, विश्वास ठेवणाऱ्यांना येशू म्हणाला, जर तुम्ही माझ्या वचनात राहाल, जर तुम्ही कशात राहाल? माझ्या वचनात राहाल, तर तुम्ही खरोखर माझे शिष्य आहात. तर खरोखर माझे काय आहात? शिष्य आहात. तर खरोखर माझे शिष्य आहात. आणि मग, आणि तुम्ही सत्य जाणाल व सत्य तुम्हाला मोकळे करेल. सत्य तुम्हाला मोकळं करेल. यू विल नो द ट्रूथ अँड ट्रूथ विल सेट यू फ्री. तुम्हाला सत्य समजेल. आणि सत्य हे विश्वासणाऱ्यांना सांगितलं, दुसऱ्या कोणाला नाही सांगितलं. यू विल नो द ट्रूथ. हे तुम्ही विश्वास ठेवला, तुम्ही मरणातून जीवन झाला, तुम्ही मोकळे झाला नाहीयेत. स्टील तो रुमाल तोंडावर आहे, ते रुमाल ह्या डोक्यामध्ये आहे. स्वतःला मोकळं जर समजत असाल तर प्रियांनो, तुमचं आणि माझं जीवन हे सातत्याने प्रभूच्या गौरवासाठी चाललं. मला संपवायचं, आय जस्ट वॉन्ट टू, अजून एक जी गोष्ट आहे जी आम्हाला मोकळी करणारी आहे, आणि अजून दुसरी महत्वाची गोष्ट आहे 36 त्यातलं, पुत्र ज्याला मुक्त करतो ते बंधमुक्त होतात. म्हणूनच जर पुत्र तुम्हाला मोकळे करील तर तुम्ही खरोखर मोकळे व्हाल. येशू ख्रिस्त तुम्हाला मोकळं करू इच्छितो, तुम्हाला मोकळं. तिसरी गोष्ट जी आम्हाला बंधनातून मोकळं करू इच्छिते, आणि ती शेवट 2 कोरिन्थियस पत्र 3 अध्याय 17 आणि 18 वचन. 2 कोरिन्थियस पत्र याचा 3 अध्याय 17 आणि 18 वचन. 2 कोरिन्थ याचा 3 अध्याय 17 आणि 18 वचन. प्रभू तर आत्मा आहे. प्रभू तर आत्मा आहे. आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे, जिथं प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपण आहे. तिथं काय आहे? The Spirit of God. जिथं प्रभूचा आत्मा आहे. When you spend time, you just sit in the presence of God. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, देवाचा आत्मा देवाच्या वचनाच्या बाहेर तुम्हाला शिकवत नाही. जी मुलगी मला म्हणाली की देवाच्या आत्म्याने मला सांगितलेलं आहे की मला शांती आहे माझ्या पतीपासून वेगळं होण्यासाठी, तो देवाचा आत्मा नाहीये. ती विश्वासणारी आहे, मला माहिती आहे. ती देवाचा आत्मा नाहीये, तो दुसरा आत्मा आहे जो घर तोडण्यासाठी थांबून आहे.
परिवार तोडण्यासाठी काम करतोय. काही वर्षांपूर्वी ही घटना सत्य सांगतो. एक व्यक्ती, एक विश्वासणारा विमानातून एका देशातून दुसऱ्या देशात चालला होता आणि जाता जाता त्या ठिकाणी त्यांना जेवण आलं. आणि जेवण आल्यानंतर त्याच्या शेजारी एक स्त्री बसली होती. तिने जेवण घेतलं नाही आणि त्यांनी प्रश्न केला, बाई का नाही? माझा उपास आहे. आणि मग त्याला आनंद वाटला, कारण तो विश्वासणारा होता, ख्रिस्ती होता. त्यांनी आपलं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर विचारलं, कशासाठी उपवास करते? ती म्हणे, आम्ही उपवास करत आहे. ती म्हणली, मी सैतनिस्ट आहे, मी सैतानावर विश्वास ठेवते आणि मी उपवास करत आहे. आम्हाला सांगितलेले उपवास करून प्रार्थना करायची आहे यासाठी की परिवार तुटले जावेत, परिवार तुटले जावेत, परिवारांमध्ये फूट पडावी. मी उगीच सांगत नाहीये, ह्या काही खऱ्या गोष्टी ह्या जगामध्ये घडतायत. बायबलचं वचन सांगतं, शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाचे लेकरं म्हटले जाते. प्रेज द लॉर्ड. फार गरजेचं आहे माझ्या भावांनो आणि बहिणींनो, ही आमच्या जीवनामध्ये घडणारी अत्यंत महत्वाची घटना आणि गोष्ट आहे. देवाचा आत्मा देवाच्या वचनावर काम करतो, त्याच्या बाहेर तो काम करत नाही. इट्स गॉड्स वर्ड. देवाचं वचन आहे, देवाचं वचन सांगतं. पण काही लोकांनी आपले विचार बदलले नाही आहेत, आपलं बोलणं बदललं नाही, आपलं बघण्याची दृष्टिकोन बदलला नाहीये आणि ते स्वतःला विश्वासणारे म्हणतात. हे मार्थे मार्थे, तुला मी म्हटलं नव्हतं का, जर तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. माझ्या भावानं बहिणींनो, मी आज तुम्हाला सांगतो की देवाला त्याचं गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये करायचं आहे. तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आमच्या बरोबर आहे. काही काही तरुणांना सांगते, मी बोलतो, हे तरुणा, कधी तू बायबल वाचतो? पास्टर, वेळच मिळत नाही. अरे तू 10 नाही 11 तास त्या पगार मिळवण्यासाठी कष्ट श्रम करतोस, पण तुला 1 तास काढून देवाच्या वचनासाठी बसता येत नाही. हे तर 52 कशी सोनं आहे. तुझ्या आयुष्यातल्या सर्व गोष्टीमध्ये तुला सहाय्य करणार आहे, जीवनातल्या प्रत्येक गोष्टी तुला मदत करणार आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, मी आज तुम्हाला विनंती करतो, आपण त्या मार्थेसारखे होऊ नये, तर येशू सारखं आपलं जीवन जगूया. हालेलुया. तो सुपर नॅचरल परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. सगळे म्हणा, सुपर नॅचरल प्रभू येशू माझ्या बरोबर आहे, माझ्या संग आहे. त्यानो त्याची इच्छा नाही की तुम्ही काळजी करावी. आज जर तुम्ही काळजीमध्ये आहात, तुम्ही चिंता करत आहात, तुमच्या लेकरासाठी चिंता करता, तुम्ही तुमच्या भविष्याची चिंता करता, तुम्ही अजून काही काही गोष्टी चिंता करता, तर ती या पृथ्वीचे विचार आहेत, देवाचे नाहीत. कारण देव परमेश्वर म्हणतो, देव परमेश्वर पिता तुमच्यासाठी काळजी घेतो. आमेन. कशाची चिंता करू नका, कारण तो तुमची चिंता करतो. प्रेज द लॉर्ड. हो, 1 पेत्र 5 अध्याय 7 वचनात लिहिलेलं आहे, कशाचीच चिंता करू नका. सगळे म्हणा, कशाचीच चिंता करू नका, कारण माझा बाप, माझा येशू माझी काळजी करतो. त्यावेळेस तुम्ही काळजी करताना त्यावेळेस त्याला काळजी करता येत नाही. तुम्ही जेव्हा चिंता करताना त्याला चिंता करता येत नाही. तो म्हणतो, अरे काय ह्याला मी सांगितलं ना, पांढऱ्याचा काळा करू शकत नाही, काळ्याचा पांढरा करू शकत नाही, नाही करताय, पण तरी सुद्धा चिंता करत बसत. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. मला नाही वाटत मी संपवावं, बोलत राहावं असं वाटत. मार्था आणि त्या येशू बद्दल, सुपर नॅचरल मॅन, तो दैवी परमेश्वर आज दैवी गोष्टी तुमच्या जीवनात करू इच्छितो. प्रियांनो, यू आर नॉट अ सिंपल पीपल. प्लीज लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये जो आहे तो अद्भुत आहे.
यू आर समथिंग स्पेशल. देवाच्या दृष्टीने तुम्ही फार मौल्यवान आहात प्रियांनो. यू आर नॉट जस्ट सिंपल पीपल. अलाव द वर्ल्ड टू रिन्यू युअर माइंड. देवाच्या वचनाला परवानगी द्या. आपल्या मनाला नवीनीकरण करून स्वतःच रूपांतर करून येशू सारखे विचार करणार आहे, स्वर्गीय विचार करणार आहे. And then you will every day you will experience him. 3.5 वर्ष येशू ख्रिस्त सेवा करत होता. त्याच्याबद्दल असं लिहिलेलं आहे, त्यांनी एवढे चमत्कार केले, एवढे की अख्खा समुद्र शाई म्हणून वापरली आणि वह्या वापरल्या जगातल्या तर त्या पुरणार नाही. हा दैवी प्रभू येशू तुमच्या बरोबर आहे. तो सातत्याने काम करू इच्छितो. अडचण फक्त प्रियांनो ती धोंड काढणं आणि तो रुमाल काढणं. हातापायाच्या पण मी आलोच नाही अजून. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, आपलं दृष्टी बदला. प्रत्येक परिस्थितीत देव परमेश्वर याच्यामध्ये आहे हे पहा. तो तुम्हाला सोडणार नाही, तो तुम्हाला टाकणार. ही इज देअर विथ यू. हालेलुया. सगळे म्हणा, माझ्या बरोबर येशू आहे, माझ्या मध्ये येशू आहे, मी येशूचा अनुभव घेणार आहे. माझ्या भावानो बहिणीनो, डू नॉट ह्याला कमी कर लेखू नका. तो स्वतः म्हणालाय, तो स्वतः म्हणालाय, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. शेजाऱ्याला सांग ना, येशू म्हणाला, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. असा हात घेऊन त्याला हलवून सांगावं. येशू म्हणाला, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. हालेलुया. मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. मी किती दूर असेन, 4 दिवस उशीर झाला, पण मी तुझ्यासाठी येईन. हालेलुया. I will come for you. I am your friend. आणि एक गोष्ट सांगतो प्रियांनो, येशूसाठी तुम्ही थोडं काही पण केलं नाही, खुर्ची तू उचलून जरी ठेवली ना, still he remembers your everything. He still knows everything. तुमचे प्रत्येक काम तिथं रेकॉर्ड करून ठेवलेले आहे. He knows, he just loves you. मार्थेने तर अख्खं घर उघडलं होतं, त्याला जेवण दिलं होतं. फक्त मार्थेचं अडचण हीच होती, she wants to serve her in physical world but not in a spiritual world. तिने देवाच्या वचनाला महत्व दिलं नाही. माझ्या भावांनो बहिणींनो, तरी सुद्धा येशूने त्या ठिकाणी अद्भुत चमत्कार केला. He loves you. He is a supernatural God. I know you are going through challenges. मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये विचार आहेत. But God wants you to have faith in him. Just मला आठवतं, मी प्रभूमध्ये नवीन आलो होतो. मी आज अकाउंटंट काम करत होतो. मी एका पब्लिशिंग ऑफिस मध्ये काम करत होतो. पब्लिशिंग ख्रिस्ती साहित्य प्रसारक मध्ये. मला माझ्या बॉसनी दिल्लीला पाठवलं आणि मी एडिटिंग, पुस्तकाचं एडिटिंग कसं करतात त्याचं एक 3-4-5 दिवसाचं, मला वाटतं का 10 दिवसाचं काहीतरी ट्रेनिंग होतं. मी तिथं बसलो होतो, करत होतो. त्या जो ट्रेनिंग देणारा होता तो अत्यंत MBA झालेला, व्हेरी स्मार्ट गाय, फार एकदम भरपूर पगार असलेला असा व्यक्ती होता. मी त्याला जाऊन सुवार्ता सांगितलं. रोज भेटल्यानंतर मी त्याला येशू बद्दल सांगायचो, स्वर्गाबद्दल सांगायचो. पण त्या व्यक्तीचं डोकं काय होतं माहित नाही. एक दिवस त्यांनी आम्हाला सर्वांना कुठल्या तरी दिल्ली मधल्या कुठल्या तरी एखाद्या महालात, लाल महाल कुठला महाल मला माहित नाही, बघायला नेला. आणि तिथं सुरेख बाग होती आणि त्या बागेतून चालत होता. आणि चालता चालता म्हटलं, सुधीर, व्हॉट डू यू थिंक, इज दिस नॉट लाईक अ हेवन, इज दिस नॉट अ. आणि खूप सुंदर फुलं होते, खूप छान बाग.
अरे म्हटलं स्वर्गातलं एक कण देखील इकडं नाहीये. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रियांनो, या जगातले लोक या जगामध्येच आपले मन आणि चित्त गुंतून ठेवलेले असतात. देवाची इच्छा आहे प्रियांनो तुम्ही अशा ठिकाणी असा. यू विल नॉट बिलीव्ह, स्वर्ग अशी जागा आहे प्रियांनो. इट्स सो ब्युटिफुल. तिथं it's something different. Why you are living for him? Why तुम्ही पवित्र जीवन त्यासाठी जगताय? तुम्ही त्यागाचं जीवन का जगताय? You will experience something great. इब्री लोकांच्या पत्रामध्ये असं लिहिलंय, त्यांनी जंगलात राहिले, कष्ट केले, उघडे नागडे राहिले, तलवारीचं अनुभव घेतला. ते म्हटले मरण येऊ दे, कारण आम्हाला चांगलं पुनरुत्थान पाहिजे. They knew या पृथ्वीवरचं जीवन हे मर्यादित आहे, मर्यादित आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, फक्त पृथ्वीवरच्या जीवनासाठी जगू नका, देवासाठी जगायचा निर्णय करा. तुम्ही लोकांना आशीर्वाद होणार आहात. सुपर नॅचरल मॅन बरोबर तुम्ही काम करायला सुरुवात करणार. चेंज युअर माइंडसेट. आपल्या मनाची मानसिकता बदला. लेट द वर्ल्ड बिकम फर्स्ट प्लेस इन युअर लाईफ. फक्त हे 45 मिनिटं नव्हे, हे जे वेळ आहे तेवढं नव्हे, येणारा प्रत्येक दिवस आमच्यासाठी देवाच्या वचनावर मनन करणारे असा. प्रभू आम्ही तुझ्याकडे येतो. हो प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक्यू. आपलं मुख उडून त्याला धन्यवाद द्यायला सुरुवात कर. तो सुपर नॅचरल मॅन तुमच्या बाजूला उभा आहे. He wants you to touch him by faith. He will change every situation. तो तुमच्या पतीला बनेल, तुमच्या पत्नीला बदलेल, तो तुमची परिस्थिती बदलेल, तुमच्या पैशाचे गरजा पूर्ण करेल. He will meet every need of your life. Oh Lord, we thank you. We bless you, Father. You are so beautiful. You are so glorious. प्रभू आमचे डोळे उघड आणि आम्हाला तुला पाहण्याची कृपा दे. That we may be able to see you. आम्ही तुला पाहू शकू माझ्या देवा. आम्ही तुला धन्यवाद देऊ शकू माझ्या देवा. आम्ही तुझं गौरव करू शकू. Thank you, Jesus. Hallelujah. देवाच्या आत्म्याची ओतणी इथं होताना मी पाहतोय. Just touching lives. प्रभू तुमच्या जीवनात एक नवीन साक्ष काढत आहे. मी त्या मृत गोष्टी झालेल्या पाहतोय, ज्या जुन्या गोष्टी आहेत, पृथ्वीवरच्या गोष्टी. आम्ही त्यासाठी मेलेलो आहोत. आम्ही स्वर्गीय गोष्टी पाहत आहोत. विश्वासाने पाहायला सुरुवात करा प्रिया. हालेलुया प्रभू. थँक यू जीसस. प्रभू तुला धन्यवाद. लॉर्ड वी जस्ट वॉन्ट टू थँक यू. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू. थँक यू लॉर्ड. Thank you, Master. Thank you, Jesus. पवित्र आत्म्या आम्ही तुला विनंती करतो, तुझ्या वचनाने आमच्या जीवनामध्ये जे काम केलं ते सातत्याने टिकून राहू दे बापा. प्रभू आम्ही कधीच विसरू नये की तो स्वर्गीय परमेश्वर सातत्याने आमच्या बरोबर, आमचं भलं करण्यासाठी बरोबर आहे. धन्यवाद ईश. माझ्या मागे प्रार्थना कर. स्वर्गीय बापा तुला धन्यवाद देतो की स्वर्गीय सामर्थ्याने भरलेलं असं व्यक्ती तुम्हाला बनवलं आहे. प्रभू येशू तू माझा प्रभू आहे.
मी विश्वास ठेवतो येशू मेला, मरणातून जिवंत झाला. येशू जिवंत आहे. तुला धन्यवाद येशू, तुझे आभार मानतो येशूच्या नावामध्ये. आमेन, आमेन, आमेन. त्या प्रभूला आपण टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. प्रियांनो, नुसतं धोंड काढू नका. आपल्या चेहऱ्यावरचे सर्व जे बंधन आहेत, रुमाल आहेत, बांधले गेलेले आहेत, मरणाचे, मृताचे, बायबलचं वचन सांगतं पश्चाताप कशाचा करायचा माहित आहे? मृत गोष्टींबद्दलचा पश्चाताप. मृत गोष्टींबद्दलचा पश्चाताप. ज्या गोष्टी आम्ही विश्वास ठेवत नाहीत ना, विश्वासाने जीवन निर्माण होतं. आपण सर्वजण बसू शकता 1 मिनिटासाठी. विश्वासाने जीवन निर्माण होतं. हालेलुया. विश्वासाने जीवन निर्माण होतं आणि ते जीवन तुमच्या जीवनामध्ये वाहू द्या प्रियांनो. त्याला वाहवण्याची इच्छा आहे.